कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसला लाजत होता सूर्या, थरथर कापतच होता। असं वाटत होतं की भर थंडीत कोणीतरी त्याच्या अंगावर बर्फाचं पाणी ओतलं। येते तू सगळी तयारी नीट कर बर का। आत्या, तुझा नांग करतानाचा व्हिडिओ काढलाय माझा, तिला सांग डिलीट करायला। ए चल चल, मी डिलीट करणार नाहीये। अगं आत्या सांग ना। ती नाही दाखवणार कुणाला व्हिडिओ, तो कुणाला दाखवू नको हा, सांगितलं बघ। अगं डिलीटच करायला सांग ना। ते तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या बघ, मला नका ओढू त्याच्यामध्ये। बर थांब तेजू, हे ठेव। आत्या हे कशासाठी? नको, मी आत्या आहे तिची, त्याच्यासाठी काय तर करू दे की मला। आता लगीन ठरतंय तिचं। तेजू, ह्या पैशातनं का नाही तुला पाहिजे तशी साडी घे। आणि ते पोरी काय करतात की लग्नाआधी ते पार्लर बिर्लर काय असतंय ना का, ते बी जाऊन ये। तुला पाहिजे तसं सगळं कर। कशी सुंदर दिसायला पाहिजे माझी तेजू, बघितल्या बघितल्या पोराकडच्याने अशी सुपारीच फोडली पाहिजे बघ। आत्या अगं नको, याची काहीच गरज नाही। माझं मन मोडू नकोस। सूर्या, लग्नाच्या खर्चाची अजिबात काळजी करायची नाही। जे काय लागल ते मला हक्कानं सांगायचं। बरं चला, येऊ मी आता। आत्या, पुढं बोलायचं होतं। तुम्ही वा पुढं, मी आलेच। चल। आत्या, माझ्यावर 4 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी। तुला खरंच माझी मदत करायची असेल ना, तर माझ्या बहिणीला तुझ्या घरची सून करून घेशील का? दुश्मनाच्या मुलीचं पण माझ्या मुलाशी लग्न लावून देणार नाही मी। मग माझ्या भाचीचं कसं देईन? राक्षस आहे माझा मुलगा। तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं मला। आत्या, कुठं हरवलीस? नाही रे, काय नाही, मी बघते काय करता येते ते। आत्या, नक्की विचार कर, लय उपकार होतील तुझे। आणि हो, तेजूला पोरगा बघायला येणार आहे ना, ते डॅडींना सांगू नको, मीच येईन सांगायला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।